गेल्या 7 ते 8 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करोडी साजापूर परिसरात असलेल्या पत्नी पीडित आश्रमात वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते। पत्नीच्या जाचाने पीडित असलेली पुरुष मंडळी पिंपळाला साकडे घालून पिंपळ पौर्णिमा साजरी करतात। यावर्षीही वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मुंजाला साकडे घालत, हे मुंजा, हे यमराजा, उद्या आमच्या बायका येऊन तुला खोटे साकडे घालतील, त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नकोस। अशा बायकांच्या ताब्यात जाण्यापेक्षा तुझाच सहारा चांगला। भांडखोर बायका आम्हाला 7 जन्म तर काय, पण 7 सेकंद देखील नको, असे म्हणत पत्नी पीडितांनी आज पत्नी पीडित पुरुष आश्रमात एकत्र येऊन पिंपळ पौर्णिमा साजरी केली। आज आम्ही सालाबादाप्रमाणे या ठिकाणी आज 8व्या वर्षी पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे। आणि या पिंपळ पौर्णिमेमध्ये जर आपण बघितलं तर हे का साजरी केले त्याचं कारण असं आहे का वट सावित्री पौर्णिमा जी आहे ती आतापर्यंत एवढ्या परंपरेनुसार एवढ्या वर्षांपासून ती सुरू होते, साजरी होते का त्याचा काय का जर वट सावित्री पौर्णिमा साजरी जर केली, जर 7 जन्मापर्यंत 7 फेरे मारून हा नवरा मिळत असेल तर आम्ही 108 उलट्या पिंपळाला फेऱ्या मारलेल्या आज। आणि त्यांनी जर 7 मारून आमच्या बायकांनी जर उद्या 7 मारल्या साजरी केले त्याचं कारण असं आहे का वट सावित्री पौर्णिमा जी आहे आणि या 7 वर्षापासून आम्ही उलट्या 108 मारतोय। म्हणजे कोणी कधी कुठे आमच्यासाठी मारलेले असेल थोडेफार त्या सुद्धा निघून जावा आणि या बायकांचा त्रास आमच्या आयुष्यात कधी येऊच नाही, असे याच्यासाठी आम्ही या यमराजाला आज साकडे घातले का उद्या आमच्या बायका येतील आणि उद्या तुम्हाला खोटं नाटं सांगतील, कारण त्यांना खोटं बोलायची सवय आहे। कोर्टात जरी गेला तर त्या खोटंच बोलता आणि म्हणूनच त्यांना न्याय मिळतो। आणि आम्ही खरं बोलतो तर आमच्यावर अन्याय होतो आणि खरं जरी बोललं आणि एखाद्या जजला कळलं पण का याच्यावर अन्याय झालाय, कायद्यात तशी तरतूद नसल्यामुळे तो जज सुद्धा काही करू शकत नाही। अशी परिस्थिती आज आपल्या देशाची वाईट झालेली आहे। आणि जर अशी वाईट परिस्थिती राहिली तर नक्कीच बेटी बचाव अभियान जसं आहे तसं बेटा बचाव अभियान हे लांब नाही आहे। आणि म्हणून शासनाने देखील ही व्यथा जी आहे आमच्या त्या समजून घेतल्या पाहिजे आणि पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनवले पाहिजे, नाही तर महिलांच्या बाजूने स्पेशल महिला आणि नाही, अशी परिस्थिती आज आपल्या देशाची वाईट झालेली आहे। आणि जर इक्वॅलिटी बिफोर लॉ आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी आर्टिकल 21 पण आमचा हिरावला गेलाय आणि जगण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा आमचा हिरावला गेलेला आहे। म्हणून आम्ही कुठं आमचं कोणी ऐकून घेत नाही, म्हणून आम्ही यमराजाला साकडे घातलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।